चिखलीमध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीची सभा संपन्न। चिखली पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीची सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेला बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे सर, अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड सर, SDPO सुधीर पाटील सर तसेच चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील सर उपस्थित होते। यावेळी तहसीलदार काकडे साहेब तसेच मुख्याधिकारी बिळकर साहेब यांची उपस्थिती सुद्धा लाभली। ग्रामीण व शहरी भागातील शांतता समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले। चिखली हे शांतिप्रिय व सर्व धर्म समभाव जोपासणारे शहर असल्याचे गौरवद्वार यावेळी काढण्यात आले। पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी आगामी सण उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्याचे आवाहन केले, तसेच कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहील याची ग्वाही दिली। यावेळी मागील वर्षाचे विजेते गणेश मंडळ यांना पोलीस प्रशासनाच्या वतीने बक्षिसे प्रदान करण्यात आली। आपण सगळेजण जाणतात मुख्य संपादक प्रेस रिपोर्ट सोहेल शेख चिखली। सभा म्हटली की थोडासा उशीर त्या ठिकाणी झाला। मान्यवरांनी आपापल्या भाषणातून सांगितलेलं आहे। आपण सगळे वेळोवेळी मला ऐकताय, मी वेळोवेळी काही सूचना आपल्याला देतो, काही मार्गदर्शन। यासाठी आपण होता होईल तेवढे सगळे प्रिकॉशन आपण घेतलेले आहेत। माननीय सुरुवातीलाच मी दिलगिरी व्यक्त केली आहे, कारण फार विलंब आम्हाला यायला झालेला आहे। मागच्या वेळेस पण विलंब झाला होता। कुठेतरी 2 ठिकाणी बैठका होत्या, तिथे पण थोडासा लोकांशी जास्त संवाद झाला। असं काहीतरी एक आदर्श निर्माण, आणि ते आदर्श इथे चिखली शहरातच होऊ शकतो, कारण इथला इतिहास कसा, इथली लोक कशी आहेत। बाकी जे शांतता समितीचे सदस्य आहेत त्यांनी जी तरुण पिढी आहे त्यांच्याकडे थोडं लक्ष देण्याची गरज आहे। कुठेतरी मागच्या काही मी बघतोय महिन्यांपासून कुठेतरी सोशल मीडियावरती पोस्ट व्हायरल करतात छोटी मोठी, आणि ते सगळे मॅक्सिमम याच्यामध्ये मायनर असतात केसेसमध्ये। 18 वर्षाच्या खालील मुलं देखील त्यात आम्हाला आढळलेली आहेत। आम्हाला कायदेशीर कारवाई करताना खूप विचार करावा लागतो, अडचणी निर्माण होतात। तर प्लीज मला विनंती, माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की त्यांना थोडंसं मार्गदर्शन करा। कुठेही कोणत्या समाजाच्या विरुद्ध, कोणाच्या जातीच्या बद्दल, धर्माबद्दल कुठलीही पोस्ट व्हायरल करू नये। स्वतः निर्माण करून टाकायची नाहीच आहे, परंतु कुठे फॉरवर्ड होऊन जरी कुठल्या ग्रुपमध्ये आली असेल तरी तिथलं ग्रुप ॲडमिन आणि इतर जे प्रतिष्ठित लोक आहेत त्यांनी त्याची दखल वेळेत घ्यायची आहे आणि पोलिसांपर्यंत ते निर्देशनास आणून द्यायचं आहे। पोलीस अधीक्षक या नात्याने मी खूप आपल्याला शुभेच्छा देतो। संपूर्ण तयारीमध्ये आपल्याला कुठेही आमची मदत नसेल तर कृपया करून कळवावे, आणि एवढं बोलून मी माझे आपले 2 शब्द संपवतो। स्टेशनचे जे ठाणेदार आहेत संग्राम पाटील, हे खूप कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत। यांची कारकिर्दी आम्ही मागच्या काही महिन्यांपासून बघतो आहे। जेव्हापासून मी ज्या जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालो आहे त्या दिवसापासून आमचं लक्ष आहे की त्यांची जी कारकिर्दी आहे खूप छान आहे, आणि आतापर्यंत जी चिखली शहराकडून जे समन्वय त्यांनी साधलेले आहे विविध विभागांसोबत, ते तहसीलदार, CO असतील किंवा इतर काही विभाग आहेत त्यांच्याशी जे समन्वय त्यांनी ठेवलेला आहे, निश्चितच ते पुढे पण असे समन्वय ठेवतील आणि कुठेही शांतता कुठे भंग होणार नाही किंवा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची ते निश्चितच दक्षता घेणार आहेत। आमच्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत।